नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये परत आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। तर मित्रो, आजचा व्हिडिओ कशावरून आहे थंबनेलवरून तुम्हाला कळलंच असेल। तर मित्रो, गेल्या व्हिडिओमध्ये आपण एक म्हणजे कारखान्याला, एक कार्यशाळेला व्हिजिट केली होती, भेट दिली होती। तर तिकडे आपण जाणार आहोत। तर गणपती बाप्पाच्या रंगकामाला सुरुवात केली आहे। तर हुरंबेवाडीमध्ये म्हणजे पानवलमध्ये आज आपण जाणार आहोत। तर आता आपण आहोत नासने रोडला आणि इथंच आपण इंट्रो शूट करतोय आणि मित्रमंडळी आहेत बघा इकडे आहे। तर मित्रो, निघालोय बरोबर आता 4 वाजून गेलेत आणि जवळजवळ 4:30 पर्यंत पोहोचू आपण तिथे। आणि पाऊस पण आहे आणि खूप चिखल पण झालाय रोडवर। बघूया किती वाजतात आपल्याला जायला। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत नक्की राहा आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रो, आपण आलेलो आहोत आणि बघू शकता तर मित्रो हो मध्ये आलो आहे। तर मित्र बघू शकता इकडे गणपती पूर्ण म्हणजे गणपती बाप्पाची मूर्ती पूर्णपणे तयार झालेली आहेत आणि इकडे रेखणी आणि पेंटिंग बाकीचे राहिलेले आहेत, ते रेखणी वगैरे आहेत ना ते केले जात आहेत आणि नक्षीकाम वगैरे ते बघा तिकडे चालू आहे। त्यानंतर मला दाखवच, तर आतमध्ये जाऊया। हे बघा मित्र, दादा शेवट सोनेरी झालोय का इकडे? रेखणीला आतमध्ये घेतलेत का सगळे? मधल्या रूम मध्ये। तर बघू शकता आणि या साईडला अजून मातीकाम चालू आहे। काय म्हणताय? हो, हे गणपती पूर्ण रेडी आहेत। या मूर्त्या बाप्पाच्या पूर्ण रेडी झालेल्या आहेत। आता या सुकायच्या म्हणजे सुकल्या की थोड्या दिवसांनी, किती दिवस लागते सुकायला? या 2-3 दिवस। पाऊस आहे ना त्याच्यामुळे जरा सुकायला वेळ आहे। आपल्याकडे 2 दिवस खूप पाऊस आहे त्याच्यामुळे दमट आहेत अजून बाप्पाच्या मूर्त्या। चला आपण जाऊया पेंटिंग्स बघायला। पेंटिंग चालू आहे तिकडे। हो, इकडच्या मूर्त्या आहेत त्या पहिला व्हाईट कलर करण्यासाठी जातात। तर चला आपण तिकडेच जाऊया। तर हा बघा मित्र, आता जे तिकडच्या पाठच्या साईडला जे गणपती आहे ते इकडे आणले जातात आणि व्हाईट कलर मारायला सुरुवात करतात। पंप चालू कर, मशीन चालू कर। थोडा वेळ घेतोय सुकायला, पाऊस पडतोय ना, थोडेसे दमट आहेत गणपती त्यामुळे सुकायला थोडा वेळ लागतो। व्हाईट कलर पूर्णपणे मारून झालेला आहे आणि आता बॉडी कलर मारायला घेत आहेत।
मित्र बघू शकता बॉडी कलर मारून झालेला आहे आणि ह्याच्यानंतर पुढे आता कुठे जातात गणपती? हां, कपडे मारायला म्हणजे धोतर वगैरे रंगवण्यासाठी. तर चला आपण आता तिकडेच जाऊया. तर बघू शकता हे बघा इकडे शाल वगैरे मारली जाते म्हणजे कलर पेंटिंग केली जाते. हे बघा तेच चालू आहे. आता इथे म्हणजे धोतर वगैरे रंगवलं आहे ना? धोतर आणि ओरिजिनल आहे, कपड्यामध्ये आहे का? ह्या गणपतीला म्हणजे नेसवणार आहेत धोतर आणि बाकीचे शाल वगैरे रंगवले जातात ना इथे. शाल धोतर म्हणजे हे बघा इथे रंगवून ठेवलेले आहेत. त्या साईडला पण तेच काम चालू आहे. म्हणजे ही पूर्ण इकडचा विभाग आहे ना त्याच्यासाठीच आहे. म्हणजे शाल वगैरे रंगवली जाते इथे. त्याच्यानंतर शेडिंगला जातो गणपती, बरोबर ना? हो, चला दाखवतो पुढे जाऊन तुम्हाला. मित्रा काय करतोस रे? प्रभाव रंगवतोस. तर मित्र आता आपण बाहेरच जाऊया का आता शेडिंग जिथे करतात तिथेच जातो आपण आता. चला दाखवतो तुम्हाला आपण. हे बघा मित्र धोतर आणि शाल अशी रंगवून ठेवलेली असते आणि इकडे शेडिंगला येतो गणपती. हा पूर्ण करून झाला का शेडिंग? हां, ह्याचं पण धोतर रेडीमेड आहे का? तर बघा आता हा गणपती, ही गणपतीची मूर्ती ती शेडिंगला घेतलेली आहे. झाला ना पूर्ण. आता ह्याच्यानंतरचं रेखणीला ना आणि सोनेरी सुद्धा. तर मित्र बघा हा गणपती बाप्पाची मूर्ती पूर्ण झालेली आहे. शेडिंग बघा, हे बघा. आणि आता निघालाय रेखणीला. तर मित्र आता या साईडला रेखणीचं काम चालू आहे, तर तिकडे चालू आहे आपण. हे बघा कुठे नाही, तिकडे नंतर जातो. तिकडे लहान गणपती आहेत ना, तर तिकडे पण जायचंच आहे. आता रेखणी बघूया आपण.
तर मित्र बघू शकता इकडे रेखणीला सुरुवात झाली. रेखणी आणि करणं हे मोठं काम आहे ना. सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव. तर मित्र रेखणी वगैरे झालेली आहे बघू शकता. हे बघा रेखणी झाली आणि सोंडेवरचं नक्षीकाम होतं ते पण झालेलं आहे आणि हातावरचं आता नाम वगैरे काढायचं आहे. तेवढंच आहे ना शिवाय. तर मित्र सेम गणपती आहे हा. त्याची रेखणी वगैरे कंप्लीट झालं आहे तर तुम्हाला तो दाखवतो. सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. वक्रतुण्ड महाकाय. तर मित्र हे बघा हे सोहळा आहे ते ओरिजिनल नेसवलेलं आहे. तो पण पूर्ण झाला आहे का? फक्त प्रभावाचं काम राहिलं आहे. हे बघा हे सुद्धा सोहळा नेसवलेलं आहे बघू शकता. बघा हे पण सोहळा नेसवलं आणि पूर्णपणे रेडी आहे गणपती. हे बघा मित्र हो त्या साईडला म्हणजे बघितलं असाल तर रेखणी होत्या आणि इकडे पूर्ण सगळं झाल्यानंतर रेखणी झाल्यानंतर सोनेरी वगैरे चढवली जाते. हे बघा इकडे सोनेरी चढवण्याचं काम चालू आहे. सर्वकार्येषु सर्वदा. वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं. तर मित्र आतमध्ये सुद्धा सोनेरीचं काम चालू आहे बघा. हा शेवट आहे ना आणि अजून प्रभावाचं पण आहे. तर मित्र हो आपल्या ह्या कार्यशाळेतले जेवढे आपले वर्क करतानाचे व्हिडिओ होते जो शूट करण्याचा होता तो आपण पूर्णपणे कव्हर केलेला आहे. सर्वकार्येषु सर्वदा. वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ. तर मित्र आता आपण बाहेर आलो आहे आणि इथे सभागृह आहे तर तिथे छोट्या मूर्ती आहेत त्या पूर्ण झालेल्या आहेत त्या आपण बघण्यासाठी आलो आहे. तर चला आतमध्ये जाऊया. हे बघा डायमंड वर्क चालू आहे का? तर बघू शकता इकडे या गणपती बाप्पाच्या सर्व मूर्त्या तयार झालेल्या आहेत. सर्वकार्येषु सर्वदा.
ह्या मूर्त्या आहेत, काही मूर्त्या आहेत त्यांच्या म्हणजे सोनेरी आणि रेखणी वगैरे व्हायचे. तर बाकीच्या आहेत त्या मूर्त्या पूर्ण कंप्लीट झालेल्या आहेत. तर वरच्या साईडच्या पण तुम्हाला दाखवतो. बघा. पूर्ण झालं का? अजून चालू आहे. हा मुकुटाचं तो कळस झाला तसा. ओके.